आई कशी असते, ती आपल्या बाळाला कशी वाढवते, कशी जपते, हे तू अख्ख्या जगाला दाखवून देश. आणि आई फक्त आपल्या लेकराला जन्माला नाही घालत, तर ती त्याला प्रेम देते, त्याला जपते, त्याचा आबाळ होते, त्याची सावली होते. आपल्या आयुष्यातलं सगळं सुख आहे ना, ती त्याच्या लेकरात बघते. आपली आई बी आपल्याला कुठून तरी बघत असेल ना, तेव्हा तिला कळेल आई कशी असते. तुझ्यासारखी असते. सूर्या, अरे एवढ्या आनंदाच्या क्षणी असं डोळ्यात पाणी नको काढू. मला आज लय म्हणजे लय आनंद झालाय तेजू. काय करू आणि काय नको असं झालंय. असं वाटतंय दिव्याच्या मंदिरापासून गावाच्या वेशीपर्यंत ना सगळीकडे पंथच लावू का काय, का अख्ख्या गावात सगळीकडे गोडधोड वाटू असं वाटायला लागलंय मला. तुझं बाळ जन्माला येईपर्यंत प्रत्येक दिवस आहे ना असं सोहळा म्हणून साजरा करावा असं वाटतंय मला. दादा, आता तुला काही सांगून तुझ्या डोळ्यात दिसणारे सुख नाही राहून घ्यायचं मला. तुझ्या आनंदात मी त्याचा कडा नाही टाकणार मी दादा. मी आतापासूनच तयारीला लागणार आहे. पाळणा, खेळणी, लंगोट, दुपटी सगळं आणून ठेवणार आहे. ओ जावई बापू, नाही म्हणजे गावामध्ये दिवे लावणं असो किंवा ते गावामध्ये गोडधोडाचं वाटप असो, अहो सगळं तुम्हीच करणार म्हणताय. बाळाच्या बापाला काय शिल्लक ठेवाल का नाही? म्हणजे त्याला बी त्याच्या लेकरासाठी काहीतरी करावंसं वाटेल ना. हा हो, दोघांचं बाळ आहे ना. हा, मग एकाच्यानं बाळ होतं वय कधी? वा 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 सुनबाई, तुम्ही लय गोड बातमी दिलीत. आमचं मन एकदम खुश करून टाकलं तुम्ही. आता तुम्ही काय काळजीच करायची नाही. वा आहा, तुम्ही फक्त हुकूम सोडायचा. तुम्हाला काय लागेल ते आणून द्यायची जबाबदारी आमची. अक्का आता येणार ना आमच्याकडे? अगं आत्ताच नाही काही, 7व्या महिन्यात. बरं आम्ही बिलाचं बघतो, लगेच डिस्चार्ज मिळेल आणि आपल्याला सगळ्यांना घरी जाता येईल. हा आलो आलो. अगं रडायला काय झालं? आनंद हसून साजरा करायचा असतोय. लहानपणापासून जे मिळेल त्यात समाधान मानत आलीस तू. सगळ्या बहिणींमध्ये मोठी ना तू. पण आता तसं नाही करायचं. आता लहान मुलासारखं जे पाहिजे असेल ते मागून घ्यायचं. मी हत्या नाही, आईच आहे तुझी. तुझे सगळे हट्ट पुरवणार आहे मी. दादा, आपण सगळे आनंदात आहेत र, पण इथं होणाऱ्या बाळाचे पप्पा कसं तोंड टाकून बसल्यात कोपऱ्यात. अरे काजू, ह्यात त्यांची तरी काय चूक? आपणच त्यांच्या बायकोला गराडा घालून बसलोय. दाजी माफ करा, लई चुकीचं वागलो मी तुमच्यासोबत. पण काय करू, तेजू माझा जीव आहे. तिला काय झालं मी नाही सहन करू शकत. म्हणून दाजी असू द्या, तुम्ही भेटून घ्या, आम्ही आहे बाहेर. पण मला एक कळ ना, तू माझ्यापर्यंत पोचली कशी? म्हणजे तूच मला सांगितलंस, त्या झोपडीतनं तू मला दवाखान्यात नेलंस. पण दवाखान्यातनं जाताना मी कोणाला काहीच बोलले नव्हते. मग तुला कसं कळलं मी कुठे आहे? देवी आईनेच आपल्याला मार्ग दाखवलाय असं समजा. अरे बापरे, एवढ्या नोटिफिकेशन्स. आई अहो, आपण येत असताना आपल्याला रेंज नव्हती म्हणून माझा फोनकडे लक्षच गेलं नाही. 1 मिनिट, फक्त एक फोन करते. बस सावकाश. सूर्या, तुळजाचा फोन आहे. देगड
तुळजा, अगं कुठं होतीस तू? किती वेळ झाला तुला फोन लावते, फोन लागणं झालंय. सॉरी सॉरी, माझं फोनकडे लक्षच गेलं नाही. अरे तुम्ही राजूची ऑर्डर नीट पोहोचवली ना? अगं पोचली. वा, हे एक चांगलं झालं. सूर्या, आता ना सगळं छान होणार आहे बघ. अगदी खरं आहे तुझं. आजचा दिवस आहे ना लईच भारी आहे बघ. अगं ऑर्डर पण डिलिव्हर झाली आणि तुझ्यासाठी ना एक गोड बातमी आहे. तू आहे ना, तू तू मामी होणार आहेस. आपली तेजू आई होणार आहे. काय खरंच? होय. अरे सूर्या, ही फार गोड बातमी दिलीस रे तू. सूर्या, आजचा दिवस ना खरंच खूप आनंदाचा आहे. मी ना कधी एकदा तेजूला भेटून तिचं अभिनंदन करते असं झालंय मला. आणि ऐक ना सूर्या, तुझ्यासाठी पण एक सरप्राईज घेऊन येते मी. बरं तू ये लवकर, मी वाट बघतोय मी. हा, हो आलेच. आई, देवी आईची खरंच कृपा आहे हो आपल्यावर. अहो, तुमचे पावलं घराकडे पडतायत तोवरच तेजूने आपल्याला आनंदाची बातमी दिली. म्हणजे तुम्ही आजी होणार आहात. आपल्या घरी ना एक लहान पाहुणा येणार आहे. आई, आपली तेजू प्रेग्नंट आहे हो. तेजू ना आई होणार? हो. मला ना समदासनी कधी भेटते असं झालंय. चला सावकाश. माझी तेजू आई होणार.